राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीमधील वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांना अतिशय सुवर्ण संधी मिळाली आणि 176 स्वच्छता निरीक्षक पदावर पदोन्नती. स्वच्छता निरीक्षक पदावर संभेश आणि पदस्थापना माननीय आयुक्त तथा संचालक श्री मनोज रानडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या निमित्ताने या आपल्या सर्व स्वच्छता निरीक्षकांचे अभिनंदन. हा प्रस्ताव तत्कालीन आयुक्त तथा संचालक श्री किरण कुलकर्णी यांनी नगरविकास विभाग, मंत्रालय येथे मंजुरीकरिता सन 2021 ते 22 मध्ये पाठविला होता. सतत 3 वर्षे या परिस्थितीला सर्वांनी धैर्याने, जिद्द चिकाटीने आणि कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीचे प्रामाणिक आणि प्रदीर्घ काळाचा अनुभव असलेले कामगार नेते डॉ. डी.एल. कराड, ॲड. सुरेश ठाकूर, रामगोपाल मिश्रा आणि ॲड. सुनील वाळुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार नेते श्री संतोष पवार आणि अनिल जाधव हे या प्रस्तावाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करत होते. वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश येण्याचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे आयुक्त तथा संचालक श्री मनोज रानडे साहेब हे आहेत हे देखील मान्यच करावे लागेल. नगरपालिका प्रशासन संचालनालय या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने सन्माननीय आयुक्त तथा संचालक श्री मनोज रानडे यांनी हस्तक्षेप केल्यानंतरच गती प्राप्त झाली हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे सन्माननीय आयुक्त तथा संचालक श्री मनोज रानडे साहेब यांचे आणि त्यांचे सर्व स्वच्छता निरीक्षक ऋण व्यक्त करत आहेत. या प्रक्रियेला अंतिम मंजुरीपर्यंत माननीय आयुक्त तथा संचालक श्री मनोज रानडे साहेब, सह आयुक्त माननीय समीर उन्हाळे, उपायुक्त श्री संभाजी वाघमारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या संपूर्ण स्टाफचे देखील मनापासून आभार मानले. स्वच्छता निरीक्षक जे लढले आणि जिंकले याचा सार्थ अभिमान व्यक्त करतेवेळी माननीय श्री रानडे साहेब, आयुक्त तथा संचालक यांनी सर्व स्वच्छता निरीक्षक यांचेकडून अतिशय दर्जेदार कामाची अपेक्षाही व्यक्त केली आहे. मित्रांनो, आपणही पुढील आयुष्यात इतरांना सहकार्य करावे आणि आपण करालच हा विश्वास कामगार नेते संतोष पवार यांनी पदस्थापना झालेल्या राज्यातील 176 स्वच्छता निरीक्षकडून अतिशय उत्तम कामगिरी दर्शन घडेल अशी ग्वाही आयुक्त तथा संचालक श्री मनोज रानडे यांना कामगार नेते संतोष पवार यांनी दिली आहे. हे यश मिळावे म्हणून सहकार्य करणाऱ्या राज्यातील ज्या लोकप्रतिनिधी पत्र दिले तसेच पत्रकारांनी बातम्या दिल्या, नप कर्मचारी आणि संवर्ग कर्मचारी यांनी या लढ्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष साथ दिली यांचे राज्याचे समन्वयक कामगार नेते अनिल जाधव यांनी आभार मानले.